की डॉक्टर पोकळे हे माझेच नव्हे, संपूर्ण जिल्हा परिषद गटातील सगळ्या तरुणाईचे जीवाभावाचे मित्र आहेत. त्यांचा तरुणाईमध्ये एवढा क्रेज आहे, लोकांच्या सुखदुःखामध्ये आणि लोकांच्या प्रत्येक आनंदामध्ये ते सहभागी असतात. आणि डॉक्टरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर एकदम ग्राउंड लेवलचा म्हणजे मित्रांसाठी अगदी तुमच्या बारदानावर पण झोपण्याची तयारी असणारा हा कार्यकर्ता आहे. तुमचं जे काकापूर गाव आहे आणि तुमचा जो पंचायत समिती गण आहे, टाकळ्याची पंचायत समिती गण, हा तुमच्या जीवाभावाच्या मित्रासाठी एकमताने उभा राहील की काय होईल? नक्कीच डॉक्टर सुभाषराव पोकळेंचा जो स्वभाव आहे तो जो आहे तो लोकाभिमुख आहे, म्हणजे लोकांसाठी केलेलं राजकारण अशा प्रकारचं आहे. तुम्ही या सर्व उमेदवारांना जर तुम्ही एक 4 कॅटेगरीमध्ये जर डिवाइड केला, म्हणजे त्याच्यामध्ये उच्च शिक्षित झाला, प्रशासनावर झालेली असलेली वचक ते झालं. तिसरं लोकांमध्ये, लोकांच्या दुःखामध्ये सुखदुःखामध्ये जाण्याची किंवा लोकांमध्ये जाण्याची जी हे आहे अप्रोच आहे लोकांबद्दल, तो झाला. आणि चौथी गोष्ट म्हणजे डॉक्टर साहेबांचा जो तरुणाईमध्ये जो क्रेज आहे, हे सर्व पाहता डॉक्टरांना माझ्या काठापूर खुर्द पंचायत समिती गण झालं किंवा टाकळ्याची पंचायत समिती गण झालं, पुन्हा जिल्हा परिषद गट झालं, यामध्ये कुठली अडचण त्या ठिकाणी मला वाटत नाही. नक्कीच या ठिकाणी मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही असे कोणती गोष्ट होती काय असं तुम्ही एखादी आठवण सांगू शकता का की तुमची जीवाभावाची मैत्री एवढी डॉक्टर साहेबांची आणि तुमची काय अशी आठवण? बघा, मी एकदम व्यावसायिक माणूस आहे. माझा राजकारणाशी अगदी लांबपर्यंत संबंध नाही आहे किंवा माझा व्यवसाय कुठल्याही पद्धतीचा असा नाही की मला राजकीय लोकांचा गरज असतो त्या ठिकाणी मला लागतो. आणि डॉक्टरांच्या बद्दल जर बोलायचं झालं तर डॉक्टरांची आणि माझी साधारण 10-12 वर्षापूर्वी ओळख झाली. तर त्याच्यानंतर मला असं वेळोवेळी जाणवत गेलं की हा माणूस, राजकारण तर एक वेगळी गोष्ट आहे, पण मित्र म्हणून हा अतिशय एक चांगला माणूस आहे. आणि या मित्रासाठी या ठिकाणी मी सर्व म्हणजे काम आणि व्यवसाय सोडून या ठिकाणी 8-10 दिवसासाठी आलेलो आहे. नक्कीच तुम्ही या प्रचारामध्ये नक्कीच सहभागी झालाय. तुमच्या सोबतची जे तरुणाई आहे किंवा तुमचा जो मित्र परिवार आहे पूर्ण गटातला, हा तेवढाच ऍक्टिव्ह राहील का या डॉक्टरांसोबत? 100% राहील. डॉक्टरांचं प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक माणसापर्यंत तुम्ही जर, आता मी डॉक्टरांना नेहमी याच्यामध्ये चेष्टेमध्ये विचारत असतो, या सर्व लोकांची ओळख, या सर्व लोकांची नावं, या सर्व लोकांची नाती तुमच्या लक्षात कशी काय राहतात? लोक काय म्हणजे काही कम्प्युटर नाही ना, प्रत्येक माणसाचं नावानिशी नाव हे लक्षात ठेवायचं, रिलेशन लक्षात ठेवायचं. हे सगळं साध्य व्हायला गेलं 10-12 वर्षापासून. डॉक्टर 10 वर्ष डॉक्टर पंचायत समितीचे सदस्य होते आणि फक्त याच पंचायत समिती गणात नव्हे तर पूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये डॉक्टरांनी बऱ्याच वेळा अनेक लोकांच्या या ठिकाणी अडचणी काढलेल्या आहेत. म्हणजे याचं प्रासंगिक उदाहरण सांगायचं झालं तर कुठलाही पेशंट त्या ठिकाणी पुण्यामध्ये आला की डॉक्टर मला फोन करतात किंवा डॉक्टर स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये जातात, त्यांच्या बिलाच्या संदर्भात, त्यांच्या ट्रीटमेंटच्या संदर्भात. अनेक वेळा असं पाहिलं डॉक्टरांना की रात्री अपरात्री त्यांना फोन येतात की या ठिकाणी अशी अशी घटना झालेली आहे, कुणी आजारी पडलेलं आहे, कुणाला काही वेगळी दुःखद घटना घडलेली आहे, तर डॉक्टरनी रात्री 12-12, 1-1 वाजता या ठिकाणी उठून जाताना पाहिलेलं. म्हणून या सगळ्यांचंच कन्क्लुजन असं असणार आहे की प्रत्येक माणसाची कुठली ना कुठली डॉक्टर साहेबांनी काढलेली आहे आणि ते लोक त्या या मतदानाच्या स्वरूपात त्या आशीर्वाद त्या ठिकाणी डॉक्टर साहेबांना देतील. नक्कीच तुम्ही या निवडणुकीसाठी तुमच्या जीवाभावाच्या मित्रासाठी काय सल्ला देणार? याच्यात खरं सांगायचं तर डॉक्टर साहेबांचे संबंध ऑलरेडी लोकांचे चांगले आहेत आणि आता उमेदवार फार आहेत, 4-4, 5-5 उमेदवार आहेत. त्या ठिकाणी धनशक्तीचा पण त्या ठिकाणी प्रयोग केला जाणार आहे. पण हल्लीच्या काळामध्ये धनशक्तीचा उपयोग त्या ठिकाणी होत नाही. लोकांच्या वेळा जर तुम्ही काढलेल्या असतील, लोकांच्या दुःखामध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी गेलेले असाल तर तुम्हाला कुठली भीती त्या ठिकाणी राजकारणात नाहीये. डॉक्टरांशी बोलताना हे प्रकारच्याने जाणवतं की त्यांना त्या ठिकाणी मी त्यांना नेहमी विचारत असतो की इलेक्शन जवळ आलंय, प्रचाराचं काय? तुम्ही मला नेहमी सांगतात की प्रचार हा इलेक्शन काळात करायचा नसतो. तुम्ही नॉर्मल पंचवार्षिक मध्ये प्रत्येक 5 वर्षामध्ये तुम्ही लोकांची कामं त्या ठिकाणी केली तर तुम्हाला वेगळा प्रचार करायची गरज त्या ठिकाणी नाही. नक्कीच तुम्हाला असं वाटतं की ही जनता 100% तुमच्या मित्राच्या पाठीमागे उभी राहील
आणि बोरघोस मतांनी तुमच्या मित्राला विजयी करतील. नक्कीच एक तर सर्वात महत्वाचं म्हणजे डॉक्टर पूर्वी शिवसेनेतच होते. धनुष्य बाणाच्या चिन्हावर त्या ठिकाणी अनेक वेळा त्यांनी या ठिकाणी निवडणूक लढवलेल्या आहेत. एकतर हल्लीच्या राजकारणामध्ये लोक इकडनं तिकडनं इकडे उड्या मारतात आणि ते लोकांच्या याला पटत नाहीये, बुद्धीला पटत नाही की कुठलाही राजकारण हे एका तत्वाने एका विचाराने चालतं. तसंच डॉक्टर साहेब पूर्वी पण सेनेमध्ये होते. धनुष्यबाणावर त्यांनी इलेक्शन लढवलेलं आहे आणि आता पण ते धनुष्यबाणावर हे करतात. शेवटी डॉक्टर साहेबांना एकनिष्ठ थांबले याचा फायदा नक्कीच होईल का? 100% होणार, 100% होणार. धन्यवाद सागर शेठ, तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल.